नमस्कार मित्रांनो, मांस खाणे पाप आहे का? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मांसाहाराला पाप म्हटले आहे का? हा प्रश्न आज लाखो लोकांच्या मनात आहे. काही लोक म्हणतात मांस खाणे हे महापाप आहे, तर काही म्हणतात भगवंताने सर्व काही निर्माण केले आहे, मग मांस खाण्यात चुकीचे काय? पण खरोखर भगवद्गीता, महाभारत, श्रीमद भागवत आणि इतर वैदिक ग्रंथ याबद्दल काय सांगतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा हेतू न ठेवता केवळ धर्मग्रंथांमध्ये काय सांगितले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत की श्रीकृष्णांच्या मते कोणता आहार मनुष्याला आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो आणि कोणता आहार मनाला अस्थिर करतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मांस खाणे निषिद्ध आहे असे स्पष्ट वाक्य उच्चारलेले नाही, परंतु त्यांनी आहाराचे 3 प्रकार सांगितले आहेत. पहिला आहार सात्विक, दुसरा राजसिक आणि तिसरा आहार तामसिक. हे वर्णन भगवद्गीता अध्याय 17 मध्ये आहे. श्रीकृष्ण सांगतात की मनुष्याचा स्वभाव, विचार आणि आध्यात्मिक प्रगती त्याच्या आहारावर अवलंबून असते. जो आहार आयुष्य वाढवतो, आरोग्य सुधारतो, मन शांत ठेवतो, शरीराला बळ देतो आणि आनंद निर्माण करतो, तो सात्विक आहार आहे. यामध्ये दूध, तूप, फळे, धान्य, भाज्या, कडधान्ये, सुकामेवा यांचा समावेश होतो. असा आहार मन शुद्ध करतो आणि ईश्वर भक्तीसाठी अनुकूल वातावरण तयार करतो. श्रीकृष्ण सांगतात, शिळे, दुर्गंधीयुक्त, अपवित्र, कुजलेले आणि अशुद्ध अन्न हे तामसिक आहे. वैष्णव परंपरेतील अनेक आचार्य मांसाहाराला तामसिक आहाराच्या श्रेणीत मानतात, कारण तो हिंसेशी संबंधित आहे आणि मनावर हिंसा करून आहार केल्याचा परिणाम होतो. तामसिक आहारामुळे राग, हिंसा, आळस, असंयम आणि अस्थिरता वाढू लागते, असे अनेक पारंपरिक भाष्यांमध्ये सुद्धा सांगितले आहे. महाभारतामध्ये वारंवार सांगितले आहे, अहिंसा परमो धर्म, म्हणजेच अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे. एखाद्या प्राण्याचा जीव आपल्या चवीसाठी घेतला जातो तेव्हा त्या कृतीकडे अनेक हिंदू तत्वज्ञान परंपरा कर्माच्या दृष्टीने पाहतात. यामुळे कर्मबंधन निर्माण होऊ शकते, असे अनेक धर्मग्रंथ आणि भाष्यकार सांगतात. भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोक आहे, पत्र पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रच्छयंती. याचा अर्थ असा, जो भक्त प्रेमाने मला एक पान, एक फूल, एक फळ किंवा पाणी अर्पण करतो, ते मी प्रेमाने स्वीकारतो. या श्लोकामध्ये मांस किंवा मद्याचा उल्लेख नाही. यामुळे अनेक वैष्णव परंपरांमध्ये भगवानाला केवळ शाकाहारी नैवेद्य अर्पण केला जातो. आता पुढे बघूया, मांसाहारामुळे कर्म कसे तयार होते. श्रीकृष्णाच्या भक्तांनी शाकाहाराला का महत्त्व दिले? मांस खाणे सोडल्याने आध्यात्मिक जीवनात काय बदल होतात? मित्रांनो, जर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत मांस खाऊ नका असे थेट सांगितले नसेल, तरी अनेक संत, आचार्य आणि वैष्णव परंपरा शाकाहारावर इतका भर का देतात? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला कर्म सिद्धांत, अहिंसा आणि भक्ती या 3 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वारंवार सांगतात की प्रत्येक कर्माचे फळ मिळते. आपण जे करतो, जसे विचार करतो आणि जसे वागतो त्यानुसार आपल्याला फळ मिळते. हिंदू तत्वज्ञानानुसार कोणत्याही सजीवाला विनाकारण वेदना देणे हे कर्मबंधन निर्माण करू शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मांसाहारी व्यक्ती अनिवार्यपणे पापीच आहे, परंतु अनेक धर्म परंपरा असे मानतात की जाणीवपूर्वक हिंसेत सहभागी होणे आध्यात्मिक प्रगतीसाठी अडथळा निर्माण करू शकते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य जसा आहार घेतो तसाच त्याचा स्वभाव घडत जातो.
आयुर्वेद आणि योग परंपरेतही अन्नाला औषध आणि संस्काराचे माध्यम मानले जाते. सात्विक अन्नामुळे मन शांत होते, राग कमी होतो, एकाग्रता वाढते, ध्यान आणि जपात मन स्थिर राहते, करुणा आणि संयम वाढतो. तर तामसिक आहारांमुळे अनेक परंपरांच्या मते आळस, चिडचिड, असंयम आणि इंद्रिय भोगाची प्रवृत्ती वाढू लागते. श्रीकृष्णांचा मुख्य संदेश आहे इंद्रियाचे नियंत्रण. फक्त जिभेच्या चवीसाठी जगू नये. जो मनुष्य आपल्या इच्छा नियंत्रित करू शकतो तोच खरा अर्थाने योगी आहे. मांसाहाराच्या चर्चेतही हा मुद्दा महत्वाचा आहे. प्रश्न फक्त काय खावे एवढाच नसून आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो का हा सुद्धा आहे. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की भक्तिभावाने अर्पण केलेले अन्न ते स्वीकारतात. म्हणून अनेक वैष्णव परंपरांमध्ये प्रथम भगवंताला सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. असे मानले जाते की प्रसादामुळे मन शुद्ध होते आणि अन्न केवळ शरीरासाठी नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही साधन बनते. महाभारताच्या अनुशासन पर्वात अहिंसेचे मोठे महत्त्व सांगितले आहे. तेथे जीवहिंसा टाळण्याचे आणि दयाळूपणाचे महत्त्व अनेक प्रसंगात स्पष्ट केले आहे. याच कारणामुळे अनेक ऋषी, संत आणि भक्तांनी शक्य तितकी अहिंसक जीवनशैली स्वीकारण्याचा मार्ग निवडला. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी. भगवान श्रीकृष्ण कोणत्याही व्यक्तीचा न्याय फक्त त्याच्या आहारावरून करत नाही. ते मनुष्याचे कर्म, हेतू, श्रद्धा, भक्ती आणि जीवनातील आचरण यांना महत्त्व देतात. म्हणून एखादी व्यक्ती शाकाहारी असूनही जर ती अहंकारी, क्रूर किंवा कपटी असेल तर ते आध्यात्मिक दृष्ट्या योग्य नाही. आणि दुसरीकडे एखादी व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तर ती हळूहळू आपल्या जीवनशैलीतही सकारात्मक बदल करू शकते. अनेक वैष्णव भक्ती आणि योग परंपरांमध्ये सात्विक आहाराला महत्त्व दिले जाते कारण तो मन अधिक शांत आणि ईश्वर भक्तीसाठी अनुकूल बनवतो. हा दृष्टिकोन भगवद्गीतेतील सात्विक आहाराच्या शिकवणीशी सुसंगत मानला जातो. आता प्रश्न एक उरतो, जर एखादी व्यक्ती अनेक वर्षापासून मांसाहार करत असेल तर तिने काय करावे? मांसाहार सोडल्याने आध्यात्मिक आणि तामसिक जीवनात कोणते बदल होऊ शकतात? भगवान श्रीकृष्णांच्या मते भक्ती मार्गावर चालण्यासाठी कोणत्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता बघूयात. मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. जर एखादी व्यक्ती अनेक वर्षापासून मांसाहार करत असेल तर ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू शकत नाही काय? भगवान तिचा स्वीकार करत नाही का? याचे उत्तर भगवद्गीतेमध्ये अत्यंत सुंदरपणे दिल्या गेले आहे. श्रीकृष्ण कधीही असे म्हणत नाहीत की तू अमुक प्रकारचा आहेस म्हणून मी तुला स्वीकारणार नाही. उलट ते म्हणतात की जो मनुष्य श्रद्धेने, प्रेमाने आणि प्रामाणिकपणे माझ्याकडे येतो त्याचाच मी स्वीकार करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाला बदलण्याची संधी देतात. अनेक लोक विचारतात, आमच्या घरी अनेक पिढ्यांपासून मांसाहार केला जातो, मग आम्ही काय करावे? धर्मग्रंथाचा संदेश असा आहे की आध्यात्मिक जीवन हे हळूहळू घडणारे परिवर्तन आहे. संत आणि आचार्य सांगतात की चांगल्या सवयी एकदम लादण्यापेक्षा त्या श्रद्धेने आणि समजून स्वीकारल्या तर अधिक काळ टिकतात. भगवान श्रीकृष्णालाही बाह्य दिखावा नको आहे. त्यांना अंतःकरणातील प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा वाटतो. मनुष्याच्या 5 ज्ञानेंद्रियांमध्ये जीभ अत्यंत प्रभावशाली मानली जाते. जिभेला चव हवी असते. आज नवीन पदार्थ, उद्या अजून वेगळा पदार्थ. पण श्रीकृष्ण शिकवतात की जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तोच खरा योगी आहे. जिभेवर नियंत्रण मिळवणे म्हणजे केवळ उपवास करणे नव्हे तर आपल्या आहाराबाबत विवेकाने निर्णय घेणे. बघूया सात्विक आहारामुळे मनात काय बदल होतात. अनेक योग परंपरा आणि संतांचे अनुभव सांगतात
की सात्विक आहार स्वीकारल्यानंतर काही सकारात्मक बदल जाणवू लागतात. उदाहरण बघूया. मन अधिक शांत वाटू लागते. ध्यान आणि जपामध्ये एकाग्रता वाढू शकते. राग आणि चिडचिड कमी होण्यास मदत होऊ शकते. करुणा आणि संवेदनशीलता वाढू शकते. शरीर हलके आणि उत्साही वाटू शकते. हे अनुभव प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकतात, परंतु अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये याचा उल्लेख आढळतो. आपण पाहतो की अनेक महान संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ महाराज यांनी भक्ती, दया आणि अहिंसेचा संदेश दिला. त्यांच्या जीवनात करुणेला विशेष स्थान होते. याच परंपरेत अनेक वैष्णव संप्रदाय सात्विक आहाराला भक्तीचा एक भाग मानतात. मांसाहार सोडणे म्हणजे फक्त अन्न बदलणे नाही. खरा बदल बाहेरून नव्हे तर आतून होतो. जर एखाद्या व्यक्तीने मांस सोडले पण तिच्या मनात द्वेष, मत्सर, अहंकार, लोभ आणि क्रोध तसाच राहिला तर केवळ आहार बदलून आध्यात्मिक प्रगती पूर्ण होत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनाची शुद्धी आणि कर्माची शुद्धी ही तितकीच आवश्यक आहे. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी लोकांचा अपमान करू नका आणि जर तुम्ही मांसाहारी असाल तर शाकाहार स्वीकारणाऱ्यांची थट्टा करू नका. भगवद्गीतेचा संदेश द्वेषाचा नाही तर विवेक, करुणा आणि आत्मपरिवर्तनाचा आहे. प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक यात्रा वेगळी असते. भगवान श्रीकृष्णाचा खरा संदेश श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात. प्रत्येक जीवात परमात्म्याचा अंश आहे. आपल्या कर्माची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारा. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रेम, दया आणि भक्ती यांना जीवनामध्ये स्थान द्या. याच मार्गाने मनुष्य हळूहळू आध्यात्मिक उन्नतीकडे जाऊ शकतो. मित्रांनो, मांसाहाराचा प्रश्न हा केवळ काय खावे एवढाच नाही, तो आपल्या विचारांशी, आपल्या करुणेशी, आपल्या कर्माशी आणि आपल्या आध्यात्मिक ध्येयाशी जोडलेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा संदेश हा कोणावर दोषारोप करण्याचा नसून स्वतःला अधिक सात्विक, संयमी आणि भक्तिमय बनविण्याचा आहे. इथून पुढे आपण समजून घेऊयात वेद आणि इतर हिंदू धर्मग्रंथांमध्ये मांसाहाराबद्दल कोणते संदर्भ आढळतात. यज्ञ, क्षत्रिय परंपरा आणि सामान्य गृहस्थ यांच्यातील आहाराविषयक फरक काय होता. आजच्या काळात भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणीचा योग्य अर्थ कसा समजून घ्यावा. मित्रांनो, आता आपण या विषयाचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग समजून घेणार आहोत. अनेक लोक म्हणतात वेदांमध्ये मांसाहाराचा उल्लेख आहे, तर काही जण म्हणतात हिंदू धर्मात मांसाहाराला कधीच परवानगी नव्हती. या दोन्ही विधानांमध्ये काही ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ आहेत. त्यामुळे हा विषय एकाच वाक्यात समजावून सांगता येत नाही. धर्मग्रंथांचे आकलन करताना काळ, परिस्थिती, उद्देश आणि परंपरा याचा विचार करणे सुद्धा आवश्यक असते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांचा मुख्य विषय म्हणजे आहाराचे नियम नाहीत. त्यांचा मुख्य संदेश आहे धर्माचे पालन करावे. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, आत्मसंयम आणि परमेश्वर प्राप्ती. तथापि ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याचा आहार त्याच्या स्वभावावर आणि साधनेवर परिणाम करतो. म्हणूनच सात्विक आहाराला आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल मानले जाते. भारतीय धर्म परंपरा अत्यंत विशाल आहे. वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, 18 पुराणे, आगम आणि विविध स्मृती ग्रंथ या सर्वांचा काळ, उद्देश आणि विषय वेगळा आहे. काही धर्मग्रंथांमध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये मांसाचा उल्लेख आढळतो, तर अनेक ग्रंथांमध्ये अहिंसा, दया आणि सात्विक जीवनाचा पुरस्कार केला जातो. म्हणून एखादा संदर्भ घेऊन संपूर्ण धर्माचा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. वैष्णव, पुष्टिमार्ग, गौडीय वैष्णव, स्वामीनारायण आणि अनेक भक्ती परंपरांमध्ये सात्विक आहाराला विशेष महत्त्व दिले गेले आहे. याचे कारण असे सांगितले जाते की जे अन्न भगवंताला नैवेद्य म्हणून अर्पण करता येते
तेच प्रसाद म्हणून ग्रहण करावे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे प्रेमाने अर्पण केलेले पान, फूल, फळ किंवा पाणी ते स्वीकारतात. या शिकवणीवर आधारित अनेक परंपरा सात्विक आहाराचे पालन करतात. अहिंसा म्हणजे फक्त प्राण्यांना मारणे नाही. अनेकांना वाटते की अहिंसा म्हणजे फक्त कोणत्याही प्राण्याला न मारणे, परंतु भारतीय तत्वज्ञानानुसार अहिंसा ही त्यापेक्षा खूप व्यापक संकल्पना आहे. अहिंसा म्हणजे कोणालाही विनाकारण दुःख न देणे, आपल्या शब्दांनी दुसऱ्याला जखम न करणे, मनात द्वेष न ठेवणे, क्रोधावर नियंत्रण ठेवणे, सर्व जीवांबद्दल करुणा बाळगणे. जर एखादी व्यक्ती मांस खात नसली पण तिच्या वागण्यात हिंसा, अहंकार आणि द्वेष असेल तर ती अहिंसेचा खरा अर्थ जगत नाही. आज प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी आहे. कोणी जन्मापासून शाकाहारी आहे, कोणी मांसाहारी कुटुंबातच जन्म घेतलेला आहे, कोणी आरोग्याच्या कारणांनी विशिष्ट आहार घेतो. अशा वेळी भगवान श्रीकृष्णांचा संदेश आपल्याला दुसऱ्यांचा न्याय करण्याचा नाही, तर स्वतःमध्ये सात्विकता वाढविण्याचा आहे. जर एखाद्या व्यक्तीला शाकाहार स्वीकारायचा असेल तर तो निर्णय समजून, श्रद्धेने आणि स्वतःच्या इच्छेने घ्यावा. भगवद्गीतेचा खरा संदेश बघूया. गीतेचा केंद्रबिंदू हा आहे की मनुष्याने आपल्या प्रत्येक कृतीत विवेक, संयम आणि ईश्वर भक्ती ठेवावी. आहार हा त्या प्रवासाचा एक भाग आहे, संपूर्ण प्रवास नाही. भक्ती, सत्य, दया, क्षमा, प्रामाणिकपणा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्त्व आहे. मित्रांनो, या विषयाकडे टोकाच्या भूमिकेतून पाहण्यापेक्षा धर्मग्रंथांचा समतोल आणि संदर्भासह अभ्यास करणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवान श्रीकृष्णांचा संदेश असा दिसतो की सात्विक आहार मनशुद्धीसाठी उपयुक्त आहे. अहिंसा आणि करुणा हे उच्च आध्यात्मिक मूल्य आहेत. भक्ती ही बाह्य आचारांइतकीच अंतकरणातील शुद्धीवर अवलंबून आहे. दुसऱ्याचा न्याय करण्याऐवजी स्वतःचे जीवन अधिक सात्विक बनवणे हेच खरे साधन आहे. मित्रांनो, आज आपण भगवद्गीता, श्रीकृष्णांची शिकवण, सात्विक, राजसिक, तामसिक आहार, कर्म सिद्धांत, अहिंसा आणि भक्ती या सर्वांचा अभ्यास केला. आता प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहतो, मांस खाणे पाप आहे का? याचे उत्तर एका शब्दात देणे योग्य ठरणार नाही. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये थेट मांस खाणे पाप आहे असे वाक्य म्हणत नाहीत, परंतु ते सात्विक आहार, इंद्रिय निग्रह, करुणा आणि भक्ती यांना अत्यंत महत्त्व देतात. भगवद्गीतेतील आहार विषयक शिकवणीनुसार सात्विक अन्न मन शुद्ध करण्याला मदत करते आणि आध्यात्मिक साधनेला पोषक मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्ण कधीही भीती दाखवून धर्म शिकवत नाहीत. ते प्रेमाने सांगतात, मनुष्य स्वतःला बदलू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की मी अधिक सात्विक जीवन जगावे, माझ्या मनात अधिक दया निर्माण व्हावी, माझी भक्ती अधिकच शुद्ध व्हावी, तर त्याने आपल्या आहाराचा, विचारांचा आणि आपल्या आचरणाचा शांतपणे विचार करावा. धर्म हा जबरदस्तीचा विषय नाही, तो अंतकरणातून स्वीकारण्याचा मार्ग आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गाय असो, पक्षी असो, कुत्रा असो, हत्ती असो किंवा अगदी लहान मुंगी असो, प्रत्येक जीवाबद्दल दया आणि करुणा बाळगण्याचा संदेश दिला जातो. ही भावना विकसित होणे हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. शाकाहार म्हणजे फक्त अन्न नव्हे, तो एक संस्कार आहे. अनेक संत म्हणतात, शाकाहार हा केवळ ताटातील बदल नाही, तो मनातील बदल आहे. जेव्हा मनात करुणा वाढते, जेव्हा वाणी गोड होते, राग कमी होतो, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होते आणि भक्ती अधिक गहन होत जाते. यामुळेच
अनेक भक्ती परंपरांनी सात्विक आहाराला महत्त्व दिले आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, जर एखादी व्यक्ती शाकाहारी असेल पण ती खोटे बोलत असेल, दुसऱ्यांचा अपमान करत असेल, लोभ, मत्सर, क्रोध आणि अहंकाराने भरलेली असेल, तर केवळ शाकाहारामुळे ती आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरत नाही. आणि दुसरीकडे एखादी व्यक्ती आपल्या जीवनात प्रामाणिकपणे बदल करण्याचा प्रयत्न करत असेल, ईश्वर भक्ती वाढवत असेल, दयाळूपणा आणि संयम स्वीकारत असेल, तर तो आध्यात्मिक प्रवासावर पुढे जात आहे. भगवान श्रीकृष्ण मनातील भाव पाहतात, केवळ बाह्य रूप नाही. जर तुम्ही मांसाहारी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला दोष देण्यासाठी नाही, तर धर्मग्रंथांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आहे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर दुसऱ्यांचा तिरस्कार करू नका, त्याऐवजी स्वतःच्या आचरणातून सात्विक जीवनाचा आदर्श घ्या. कारण भगवान श्रीकृष्णांचा धर्म हा प्रेमाचा, करुणेचा आणि विवेकाचा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण भक्तांसाठी 5 महत्त्वाचे नियम सांगतात. शक्य तितका सात्विक आहार स्वीकारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जेवणापूर्वी भगवानाचे स्मरण करा आणि अन्न कृतज्ञतेने ग्रहण करा. कोणत्याही जीवाबद्दल द्वेष किंवा क्रूरता बाळगू नका. सत्य, दया, क्षमा आणि संयम या गुणांचा सराव करा. दररोज भगवद्गीतेतील किमान एक श्लोक वाचा आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाचा संदेश केवळ काय खावे एवढाच नाही, तर कसे जगावे, कसे विचार करावे, कसे प्रेम करावे आणि कसे ईश्वरापर्यंत पोहोचवावे हा आहे. सात्विक आहार, शुद्ध विचार, निष्काम कर्म आणि भक्ती हेच भगवान श्रीकृष्णाने दाखवलेले जीवन मार्ग आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना भगवद्गीतेचा संतुलित आणि मूळ संदेश समजू शकेल. जय श्री कृष्ण. राधे राधे.